नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडतायत. कालच अकलूज या ठिकाणी शरदचंद्र पवार आणि सुशील कुमार शिंदे हे जे काही दोन ज्येष्ठ नेते आहेत ते मोहिते पाटील यांची भेट घेऊन गेल्यानंतर सायंकाळी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश झालेला आहे. आणि त्यानंतर लगेचच आज माळशिरस तालुक्यातलीच एक दुसरे बडे नेते असले उत्तमराव जानकर यांना भाजपने आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर उत्तमराव जानकर हे भाजपमध्येच आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी उत्तमराव जानकर हे सुद्धा आता तुतारी हाती घेतील अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या मतदारसंघामध्ये सुरू होत्या. आणि त्यानंतर मोहिते पाटलासारखा एक बडा नेता जर तुतारीकडे जात असेल तर या तालुक्यामध्ये आपल्याला सुद्धा एक अशाच पद्धतीचा नेता पाहिजे जो आपल्याकडेच राहिला पाहिजे अशा भूमिकेतून उत्तमराव जानकर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो आज नागपूर येथे देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. आपण माझ्या पाठीमागे हा जो बघताय तो उत्तमराव जानकर यांचा बंगलेला आहे, गरुड बंगला आहे. आणि या बंगल्यावर आज उत्तमराव जानकर थोड्या वेळामध्ये येणार आहेत आणि जी काही भूमिका किंवा जो काही विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे तो नक्की काय आहे हे त्यांच्या कार्यकर्त्यासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहेत. नमस्कार, आलेत का साहेब? नाहीत काय आले साहेबांनी? वाट बघताय? हा, वाट बघतो. बरं, काय वाटतं एकंदरीत राजकीय परिस्थिती काय घ्यायला पाहिजे निर्णय? आता ते साहेबांचा निर्णय, आमचं काय? साहेब जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. साहेब जे निर्णय घेतील ते तुम्हाला मान्य आहे. हां. पण आता ते सध्या भाजपमध्ये आहेत. गेल्या वेळेस राष्ट्रवादीमध्ये निवडणूक लढवली. तुम्हाला काय वाटतं की कुठला पक्ष आहे असा की जो साहेबांना न्याय देऊ शकेल तुमच्या? नाही, माळशिरस तालुक्यात पक्षाचं वगैरे काय नसते. बरं. जे साहेब निर्णय घेतील त्याला बांधील असतो कार्यकर्ता. बरं, तरी पण गटाला कुठल्या तरी एखाद्या पक्षाचं पाठबळ मिळालं किंवा जर तिकीट मिळालं तर नेत्यासाठी गरजेचं असतंय. काय वाटतं त्यावेळेस तुतारी घ्यायला पाहिजे की कमळाकडे जायला पाहिजे? सामान्य कार्यकर्ता, कारण त्यांनी सांगितले माध्यमांशी बोलताना की जी लोक सांगतील तसं मी करणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? तसं सांगता येत नाही. बरं, पण सामान्य माणसाचं मतदाराचा हा तुतारीकडे कल आहे. सामान्य नागरिकांचा सामान्य नागरिकाचा आहे. पण आता शेवटी साहेब जे निर्णय घेतील त्यानुसार आपण, कारण आमच्या अडचणी साहेब म्हणजे आमच्या ज्या अडचणी असतील त्या आम्ही साहेबापाशी मांडत असतो आणि ती साहेब सोडत असतील. साहेब पुढं कुठं जातात काय साहेबांचा विषय. 5 वर्ष झालं इथला आमदार पण भाजपचा आहे आणि खासदार पण भाजपचा आहे, बरोबर? राम सातपुते आणि निंबाळकर. काय झालेत का बऱ्यापैकी कामं मतदारसंघातली सुटली असं दिसते का? चित्र आहे का तसं? आता स्पष्ट सांगा, काय तुमच्यावर कोण आरोप करणार नाही? नाही, कामं बऱ्यापैकी नाहीच झाली. बरं राम सातपुतेने दवाखान्याची लोकांची कामं केलीत, गोरगरिबाचे ऑपरेशन केलेत. बरं. आणि खासदारांनी वेळापूर गावासाठी 2-3 गोष्टी दिलेल्या आहेत. बाकी काय एवढं काय म्हणजे म्हणावं असं काम झालेलं नाही. बरं, सामान्य लोकांचा कल काय आहे? कुणीकडे जाईल? सामान्य लोकांचा कल तुतारीकडेच आहे. तुतारीकडे जायला असं वाटतंय. बरं, ठीक आहे. काय वाटतंय? नाही रे, मगाचा थोडा विषय वेगळा होता, हे विषय थोडा वेगळा आहे. आता साहेब येणार आहे तुमचे काय मिनिटांना, स्वागताला थांबलाय. काय सांगणार आहे साहेबांना आले आले? आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या मतदारसंघाचा अभ्यास जर केला तर आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. या भूमिकेकडे सगळ्या माढा मतदारसंघासहित अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की उत्तमरावजी जानकर साहेब काय निर्णय घेतील. त्यामुळे आता एक तास महाराष्ट्राचं लक्ष लागले म्हणून तर आम्ही इकडे आलो तुमच्याकडे. बरं, ते म्हणतात की जे कार्यकर्ते सांगतील तो मी निर्णय घेणार आहे. तुमच्या मतदारसंघाचा कौल काय? आमच्या मतदारसंघाचा आपण जर अभ्यास केला तर या ठिकाणी 6 तालुक्याचा समावेश होतो. व 2014चं इलेक्शन पाहिलं असेल तर या तालुक्याने ज्या उमेदवाराला कल दिला तोच उमेदवार विजय झाला. त्यानंतर 2019ला या तालुक्यातून जवळजवळ 88,792 मतानं या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला होता. त्यावेळेस आमच्या तालुक्याचं 1,02,000 मताचं लीड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला होतं. परंतु या ठिकाणी आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उमेदवारीवरून जरा या माढा मतदारसंघाचा पेच निर्माण झालेला. या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फिरून एकदा उमेदवारी दिलेली आहे. त्याबद्दल जनताही थोडी नाराज आहे. आणि या ठिकाणी आपण जर काल पाहिलं तर धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटामध्ये प्रवेश झालेला आहे. त्यामुळे येणारी लढत ही तुल्यबळ होणार आहे. परंतु ती लढत तुल्यबळ होण्यासाठी आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जर उत्तमरावजी जानकर साहेब हे मोहिते पाटील यांच्याबरोबर जर गेले तर या ठिकाणी एक मोठ्या फरकाने शरदचंद्रजी पवार साहेब यांचा उमेदवार निवडून येईल
आणि जर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे थांबले तर ही लढत तटीची होईल. काय काय करायला पाहिजे जानकरांनी? जानकर साहेबांना या ठिकाणी खरं तर जानकर साहेबाचा संघर्ष पाहिला तर एक जवळजवळ 30-35 वर्षाचा जानकर साहेबाचा संघर्ष आहे या ठिकाणी. अनेक त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी तुतारी का कमळ? या ठिकाणी आम्ही तो निर्णय सांगू शकत नाही. आमचे ते नेता आहेत. मी त्यांचा लोकांचा काय कौल असेल? लोकांचा कौल जनतेत या ठिकाणी आपण जर सर्वे केला तर आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती की लोकांमध्ये काय हालचाली आहेत, लोकांचं मतभेद काय आहेत त्या आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. कारण आम्ही या ठिकाणी म्हणू शकत नाही की चेअरमन साहेबांनी हे केलं पाहिजे किंवा हे चिन्ह घेतलं पाहिजे. तुमचं मत काय आहे? काय आमचं मत या ठिकाणी जर पाहिलं तर मी एक कार्यकर्ता म्हणून चेअरमन साहेबांनी तुतारीकडं जावं असं योग्य राहील. कारण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी येणारी विधानसभा ही 6 महिन्यावर आलेली आहे आणि जर आपण जर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटातून लढलो तर आपला 1 लाखाच्या जवळ विधानसभेमध्ये विजय होईल. होय. काय वाटतं तुम्हाला? काय नाही, बोला की. तुम्ही कुठले गाव? शेंडेचिंच. शेंडेचिंच जानकर साहेबांचे कार्यकर्ते. जानकर साहेब. आता इथं स्वागत आलं साहेबांचं. हो, काय साहेबांचं वाटतंय? वाटतं वातावरण काय? बाहेरचं वातावरण काय? कमळाचं वातावरण आहे सगळं. कमळाचं वातावरण. मग आता काय करायला पाहिजे जानकर साहेबांनी? कमळाचं काम करायला पाहिजे. कमळाचं काम करायला पाहिजे. 5 वर्ष झालं इथं कमळ आहे. आमदार कमळाचे आहेत, खासदार कमळाचे. झालेत का कामं पाहिजे? झालेत. बरं, मोहिते पाटील काल तुतारीकडे गेले, तुतारी हाती घेतली. मोहिते पाटलांनाच विरोध आहे. बरं, मोहिते पाटील या नावालाच विरोध राहणार आहे. म्हणजे पूर्ण वाडा मतदारसंघात मोहिते पाटील नावाला विरोध राहील. नाही, हिचं तर राहील, माड्यात पण राहील. बरं, भाजपला काय तोटा सहन करावा लागेल का मोहिते पाटील गेले त्याचा? भाजपला लागेल ना, 100% लागेल. भाजपला लागेल. मग कसं व्हायचं भाजपच्या उमेदवारात? भाजपच्या उमेदवारात कसं व्हायचं मग? भाजप उमेदवार निवडून येईल की. निवडून येईल. हो, मोहिते पाटील गेले तरी. बरं. तिथं एक आहे काय? कुठला आहे तिथं सांग. वेळापूरच आहे. बरं, जानकर साहेबांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे आता? निर्णय जनता सांगेल ती निर्णय घेते. जनता सांगेल ती. बरं, जनतेचा कौल कुणीकडे वाटतोय त्यावेळेस? जनता आता कार्यकर्त्याचा मेळावा आहे 18-19 तारखेला संध्याकाळी 5 वाजता. 18 किंवा 19 तारखेला. बरं, त्यावेळेस जनतेनं सांगेल ती निर्णय होईल. काय कौल वाटतोय सध्या? सध्या भाजपच्या विरोधात आहे. भाजपच्या विरोधी आहे. जानकर साहेबांनी काय केलं तर जरा फायद्याच होईल असं वाटतं, एक तुला त्यांचा चांगला कार्यकर्ता म्हणून? साहेबांनी निर्णय, साहेब जे जनता म्हणेल ती निर्णय घेणार. साहेब असं म्हणतात की जनता जे सांगेल, कार्यकर्ते जे सांगतील. हो. तू एक कार्यकर्ता आहे, हो. तू या मतदारसंघात आहे. हां. तुला वैयक्तिक काय वाटतंय, काय केलेलं बरं होईल? आमचं कसं आहे, आमचं दैवत साहेब आहे. बरं. साहेब म्हणाल तीच आमचं सगळं करायचं. साहेब म्हणेल तसं होणार. बरं, ठीक आहे, चालतंय. तर अवघ्या काही मिनिटामध्ये या ठिकाणी गरुड हा उत्तमराव जानकर यांचा बंगला आहे आणि त्या ठिकाणी काही लोक येणार आहेत. नमस्कार. गाडी जाऊ द्या. घे तू, सगळ्यांचेच घे तू. फक्त सांगा तर नुसतं वातावरण काय आहे. याय म्हणा त्यांना. काय आहे? वातावरण काय आहे आता माढा लोकसभा मतदारसंघातलं? माढा लोकसभा मतदारसंघातलं वातावरण, महाविकास आघाडी कमीत कमी 2 लाखाच्या फरकाने जिंकली. 2 लाख आहे फरक. हो. मोहिते पाटील गेले तिकडे म्हणून काय? मी महाविकास आघाडी म्हणलं. उमेदवाराशी जनतेला, लोकांना देणं घेणं नाही. बरं, ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली आहे. नेते मंडळी कुठेही फिरले, कुठेही गेले, कुठेही बदललं तरी जनता आता बदलणार. तर महाविकास भाजपला- आघाडी का भाजप विरोधी का जन्म तयार झाले लोकांचं? अहो, तुमच्यावर ही वेळ आली दारोदारी फिरायची, भाजपमुळे आली. तुमच्यासारखी लोक आज विकून गेली तर आज तुम्हाला ती काय देईना झालीत, म्हणून तुम्हाला आता लोकांपर्यंत पोचायला लागले. तुम्ही 5 वर्ष पोचला का लोकांपर्यंत? सर्वे केला का? रोज लोक आता आम्ही तुमच्यावरनं धाडा घ्या ना. मग लोक तुम्हाला विचारायचीच गरज पडली नसती. विचारायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही नाही आलं परत म्हणसाल तुम्ही आमच्याकडे येत नाही. तुम्ही स्टुडिओ सांगताय. स्टुडिओ बघायचे, स्टुडिओचं दिवस गेलं म्हणून तर तुम्ही आता जनतेत आला. काय हरकत नाही. म्हटलं चांगलाही जनतेत आलेलं. मग सांगितलं की कमीत कमी 2 लाखाच्या फरकाने महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. जानकरांनी काय करायला पाहिजे? त्यांनी शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यांची नीतिमत्ता आहे, त्यांची ध्येयधोरणे आहेत, त्यांच्या भविष्याचा विचार करून ते निर्णय घेतील. काय घेतील असं वाटतं तुम्हाला, किंवा काय घ्यायला पाहिजे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? जिथं आहे तिथं त्यांनी आपलं स्वाभाविक जे त्यांचा पक्ष आहे त्यांच्यासोबत काम करावं. भाजप आता ते तुम्हाला माहीत असतील ते कुठं आहे, मला कसं काय माहीत असतं? माहित नाही तुम्हाला? मी एक शिवसैनिक आहे हाडाचा, तुमच्या माहितीसाठी सांगतो.
हे निष्ठावंत आहे. ज्याची त्याची आपापलं प्रपोगंडा असो, आपापले ध्येय धोरणं असतात, त्याच्यानुसार तो माणूस तिचं सोबत राहत असतो आणि निश्चित ते त्यांच्या ध्येय धोरणांसोबत राहतील. काय एकच प्रश्न आहे, त्यांनी कुठं जायला पाहिजे? निश्चित त्यांनी त्यांच्या ध्येय धोरणासोबत जावं, त्यांच्या भविष्यासोबत राहावं. दोघे सोबत राहावं. लय हुशार आहे तुम्ही, काय नाही होय नाहीच.